चतुरंगच्या या जीवनगौरव पुरस्काराच्या समारोपाकडे जात असताना काल ज्या बाभ बोरकरांच्या कवितेचा आणि त्यातील काही ओळींचा उल्लेख झाला, त्याच कवितेतील पण काल उल्लेख न झालेल्या दोन ओळी, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, सांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. इतकं स्वच्छ आणि तृप्त जीवन जगत असलेल्या अशोकरावांना आणि त्यांच्या कार्याला वंदन करून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि या चतुरंग जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यातून आपला निरोप घेताना चतुरंगच्या कार्यकर्त्या मेघना काळे यांना ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी मंचावरती निमंत्रित करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 सकाळी 11ची वेळ. आम्ही 4-5 कार्यकर्ते एका व्हरांड्यासारख्या जागेत निवांत गप्पा गोष्टी करत होतो. हो, कारण आतल्या दालनात डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली श्री विवेक सावंत, श्री दीपक करंजीकर, डॉक्टर सागर देशपांडे, श्री महेश दाबक, श्री नवीन काळे आणि डॉक्टर धनश्री लेले या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीची बैठक चालू होती. आम्ही निवांत आशा करता होतो की आता ही मंडळी प्रत्येकजण आपल्याकडचं नाव समोर मांडणार, त्यांच्याबद्दल चर्चा करणार, मग एक शॉर्टलिस्ट होणार, त्याच्यात पुरेशी चर्चा होणार आणि मग एका नावावर फायनल होणार आणि मग एक नाव जे काही त्यांनी नक्की केलं असेल त्याचा ठराव लिहिला जाणार. हे सगळं घडेपर्यंत किमान 1 तास आम्ही निश्चिंत होतो. पण अगदी थोडा वेळ गेला आणि यातून संकेत मिळाला की बैठक संपत आली आहे. आमची धावपळ झाली चहा पाण्यासाठी. ते एक असो. निवड समितीने हाती ठराव दिला, तिथे त्यांचं काम संपलं आणि चतुरंगाचं काम सुरू झालं. निवड समितीने वर्ष 2025च्या शैक्षणिक क्षेत्रीय जीवनगौरव पुरस्कारासाठी एकमताने म्हणजे या समितीत 7 जणांची ही समिती, 5 जण एका बाजूला आहेत, 2 विरुद्ध बाजूला आहेत म्हणून निर्णय होत नाही, बहुमताने निर्णय होत नाही. हा निर्णय नेहमीच एकमताने घेतला जातो. एकमताने डॉक्टर अशोक गजानन मोडक या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. तुम्हाला आठवतं, मला संदर्भ फारसे नीट आठवत नाहीत पण थोडं आठवत आहे की त्या सिंदबादच्या सफरीतली जहाजं, त्यांच्यातला एखादा जाणका नेता कोणी असेल तर तो सांगायचा की अमुक दिशेला आता तारा दिसतोय, म्हणजे या दिशेने आपण मार्गक्रमण केलं की बरोबर मुक्कामाला पोचणार. निवड समितीचा हा निर्णय, हा चतुरंग नेहमीच अशा ताऱ्यासारखा वाटतो. त्यामुळे पुढचं काम आमचं होतं की रंगसंमेलन कामांची, विभागांची यादी हातात घ्यायची आणि हा तारा, ह्या ताऱ्याच्या दिशेने आपण पुढचे 2 महिने वाटचाल करायची. त्या यादीत 33 वेगवेगळे विभाग आहेत. पहिला विभाग आहे तो प्रेक्षागृहाचा. यावेळेला डॉक्टर अशोक गजानन मोडक, म्हणजे आता डॉक्टर अशोकराव म्हणूया, यांचं होम पेजच डोंबिवली आहे. मग दुसरा विचार करायचाच कशाला. त्यामुळे ठिकाण म्हणून डोंबिवली हे असंच अर्ध्या मिनिटात नक्की झालं. डोंबिवलीतली जागा कुठली, त्यांच्या घरासमोरची सवा जोशी विद्यालय, हेही ठरून गेलं. ग्राउंड मिळालं, तारखा आम्ही नक्की केलेल्या होत्या. आता इथली बाकी सजावट. या ग्राउंडमध्ये मांडव आणि उत्तम स्टेज याची मक्तेदारी असणारे श्री नामदेवराव कोळथरकर आणि त्यांचे सुपुत्र श्री मंगेश कोळथरकर यांना आमच्याकडनं एक फोन केला. त्यांनी विचारलं तारीख सांगा. आम्ही म्हटलं 27-28. ठीक आहे, 25 तारखेला काम सुरू करू. 27ला दुपारी 4 वाजता सगळं स्टेज व्यवस्थित तयार असेल. विषय संपला. वेळ 2.5-3 मिनिट.
मंडप झाला, पुढच्या ह्या व्यवस्था, लाईट, साऊंड, ती पण अशीच घरगुती संबंधातली मंडळी, सुदर्शन साऊंडचे राजू कुलकर्णी आणि त्यांची टीम इथे आहेत सगळे. त्यांना फोन करून फक्त तारीख सांगितली, वेळ सांगितली, तोही विषय संपला. फोटोग्राफर लागतात, पिंपुटकर घरातलेच, आमचे बिपिन, कुठलाही चतुरंगाचा कार्यक्रम असो की त्याचं कुठलंही मोठं काम असेल, लग्नमुंजी किंवा तत्सम, तर ते बाजूला ठेवून चतुरंग काम आहे, मी तिथे हजर, आजही आहे. तोही विभाग मार्गी लागला. आता महत्त्वाचं काम होतं ते कार्यक्रम संकल्पनेचं, आणि जे आमच्यासाठी एका अर्थाने आव्हानात्मक होतं. कारण आजचा काळ असा आहे की बाहेर अनेक मेगा इव्हेंट्स होत आहेत, खूप मोठमोठी नामवंत मंडळी आपापले कार्यक्रम सादर करतात, उत्तम तऱ्हेने सादर करतात. त्याच्यातलेही बहुतेक कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असतात. त्या सर्वांप्रती आम्हाला आदर आहेच, पण चतुरंग रंगसंमेलनातली कार्यक्रम संकल्पना तीही डॉक्टर मोडक सरांना रुचेल, पचेल आणि त्यांच्या कीर्तीला, लौकिकाला साजेल अशी असायला पाहिजे. भले ती थोडी साधी असेल, पण ती तशीच असायला हवी. या विषयावर आम्ही कार्यकर्ते एकमत झालेले होतो. काही संकल्पना पुढे आल्या. मी आता सगळ्याची पुनरुक्ती करत नाही, पण तुम्ही अनुभवताय आणि बघताय की कुठल्या पद्धतीने कार्यक्रम सादर केले जात आहेत. कार्यक्रम ठरले हे तुम्हापर्यंत पोचायला तर हवेत, त्यामुळे अर्थातच मदत हवी होती पत्रकार मित्रांची. लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, सामना यातले वर्षानुवर्ष चतुरंगला परिचित असलेल्या पत्रकारांनी तोही कामाचा भाग आपापल्या तऱ्हेने मार्गस्थ केला. वर्तमानपत्रातून जाहिरात द्यायची ती जबाबदारी आमच्या ज्योतिताई वेटपठाकांची. आज त्या इथे आहेत, मनज्योत ॲड्सच्या, मुद्दाम गिरगावातनं आलेल्या आहेत. त्यांनी त्यांचं काम मार्गी लावलं. स्टेज, मांडव, डेकोरेशन ते काय वेगळं करूया. त्यासाठीही चतुरंग कार्यकर्ता सचिन विरकर सज्जच असतो. म्हणजे डोक्यात असतंच नाव का ठरलं यंदाचं, तेवढं कळायचं की तिथे सगळं पुढचं काम सुरू होतं. खरं सांगू का तुम्हाला, हा बॅच, स्मरणिकेवरचं कव्हर पेज, बॅकस्टेज या आणि अशा अनेक गोष्टी सचिन विरकरांच्या कल्पकतेतून साकारल्या आहेत, साकारल्या जातात. त्याच्यात अर्थातच मानपत्राचाही उल्लेख करायला हवा. हे सगळं होत असताना काही मंडळींचं स्थानिक सहकार्य हवं होतं. जसं मी म्हटलं, पहिला फोन आम्ही डॉक्टर उल्हास कोल्हटकरांनाही केला होता, माझा उल्लेख करायचा राहिला. आणि त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळाल्यावर सवा जोशी विद्यालयाची प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पलीकडे ब्लॉसम इंटरनॅशनल यांचे त्या ठिकाणचे मुख्याध्यापक आणि अन्य सहकारी मंडळी, म्हणजे खरं सांगू शिपाई वर्गापर्यंत सगळ्यांचं आम्हाला उत्तम सहकार्य लाभलं आहे. या स्थानिक सहकार्यामध्ये आपल्या डोंबिवलीत कार्यक्रम होतोय हे सांगायला आमचे कार्यकर्ते गेल्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केलं. आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी पाठ ठोपवली. आम्ही डोंबिवलीकरचे प्रभू कापसे, काय मदत हवी ती सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रवीण दुधे, हेमंत सुगंधी भांडारचे आशिष वैद्य, ही मंडळीही आमच्यासोबत पुढे आली. आता दरवर्षीप्रमाणे स्मरणिका काढायची. सरांकडे गेलो, एक बैठक झाली. त्या बैठकीला अर्चना होती. फटाफट सगळे संदर्भ मला लिहून घेताना खरंच सांगते तारांबळ उडाली. इतके सगळे संदर्भ अर्चनाच्या मनात. आता मी तिला एकेरी म्हणते, कालपर्यंत परवापर्यंत ताई म्हणत होते, पण आता आमचं नातं त्या पुढचं झालं. तिच्यासोबतचं काय, आशिष दादांबरोबर किंवा स्मिता वहिनींबरोबर, पण काकूंबरोबर घरी एक नवं अख्खं कुटुंब मला लाभलेलं आहे. या निमित्ताने थोडं मागे जाते तर ती नावं लिहिली. त्यांच्याचकडनं अनेक फोन नंबर मिळाले, माझ्याकडनं पत्र, फोन, आमचे कार्यकर्ते मदतीला होतेच. आणि ह्या सगळ्यात यावर्षी आणखीन एक गंमत अशी घडली की काही मंडळींचे लेख यायला पण लागले पुढच्या 2-3 दिवसात. हे कोण आहेत? नाही, ह्यांना तर आपण कॉन्टॅक्ट नाही केलं.
असे काही लेख आले, ज्या सगळ्या लेखांचा आपण स्मरणिकेत समावेश केला आहे. 25हून अधिक लेखकांनी या स्मरणिकेसाठी लेखन केलं आहे, ज्यात अगदी त्यांना सांभाळणारे, म्हणजे ते स्वतःचा उल्लेख सेवेकरी असं म्हणतात, त्याही मंडळींनी स्वतः लेखणी हातात धरलेली आहे. ही विशेष बाब आहे.